नमस्कार मित्रांनो, मी जयकर वाणके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज मी आपल्यासमोर इयत्ता 8वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील जे चौथं युनिट आहे त्यातील चौथा लेसन द अनसिंकेबल शिप हा सादर करणार आहे. पेज नंबर 92, 93 व 94 अशा पानावर हा पाठ आहे. माझ्यासमोर इथं पुस्तक आहे, तुम्हाला पुस्तकाची गरज भासणार आहे. तर मग चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. द अनसिंकेबल शिप म्हणजे न बुडणारं किंवा बुडू न शकणारं असं जहाज. ऑन 10 एप्रिल 1912 द लार्जेस्ट लक्झरी शिप इन द वर्ल्ड सेट सेल फ्रॉम साउथहॅम्प्टन इन इंग्लंड टू न्यूयॉर्क. 10 एप्रिल 1912 साली जगातील सगळ्यात मोठं व आरामदायी असं जहाज साउथहॅम्प्टन इंग्लंड इथून न्यूयॉर्ककडे प्रवासासाठी किंवा जलप्रवासासाठी निघाले. शी वॉज कॉल्ड द टायटॅनिक. आता त्या जहाजाचं नाव हे टायटॅनिक होतं. मित्रांनो, इथं टायटॅनिक या शिप बद्दल जे सर्वनाम वापरलेलं आहे ते स्त्रीलिंगी वापरलेलं आहे, शी. तर त्या जहाजाचं नाव होतं टायटॅनिक. द वर्ड टायटॅनिक मीन्स ह्यूज. आता टायटॅनिक या शब्दाचा अर्थ ह्यूज म्हणजे प्रचंड असा होतो. दिस वॉज हर मेडन वॉयज, दॅट इज हर फर्स्ट वॉयज. आता मेडन या शब्दाचा अर्थ अविवाहित असा होतो, सोबतच पहिलं किंवा शुद्ध असा होतो. तर टायटॅनिक या जगातील सर्वात मोठ्या आणि आरामदायी अशा जहाजाची हे पहिलीच प्रवास होता किंवा हा पहिलाच जलप्रवास होता. म्हणून इथं मेडन वॉयज असं म्हटलेलं आहे. शी सेट आउट टू क्रॉस द अटलांटिक ओशन अँड शी कॅरीड मोर दॅन 2000 पॅसेंजर्स. आता ते जे जहाज होतं ते अटलांटिक महासागर पार करायला निघालेलं होतं आणि सोबतच आपल्यासोबत सुमारे 2000 इतके प्रवासी त्या जहाजामध्ये होते. या सगळ्यांना घेऊन हे जहाज साउथहॅम्प्टन इंग्लंड इथून अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहराकडे निघालेलं होतं. द टायटॅनिक वॉज लाईक अ फ्लोटिंग टाउन. आता टायटॅनिक हे जे जहाज होतं ते एवढं मोठं होतं, एवढं प्रचंड होतं की जणू ते काही एखादं पाण्यावरती तरंगणारं शहर आहे की काय असं ते वाटत होतं. एव्हरीवन कॉल्ड द टायटॅनिक द फायनेस्ट शिप इन द वर्ल्ड. आता प्रत्येक जण टायटॅनिक हे जगातील अत्यंत उत्तम असं जहाज आहे असं म्हणत होतं. एव्हरीवन वॉज प्राऊड ऑफ हर. आणि प्रत्येकाला टायटॅनिक या जहाजाचा प्रत्येकाला अभिमान वाटत होता. शी वॉज ॲज टॉल ॲज अ बिल्डिंग विथ 15 स्टॉर्स. तर ते जे टायटॅनिक जहाज होतं ते 15 मजल्यांच्या इमारती एवढं उंच होतं. 15 मजल्यांच्या इमारती इतकं उंच असं ते टायटॅनिक जहाज होतं. म्हणजे एवढं प्रचंड मोठं ते जहाज होतं. इनसाइड शी वॉज लाईक अ लार्ज हॉटेल विथ ग्रँड स्टेअरकेसेस. आता आतल्या बाजूला ते जे जहाज होतं ते आतल्या बाजूला जणू एखाद्या मोठ्या अशा एखादं ग्रँड हॉटेल जसं असतं त्यासारखं होतं की ज्याच्यामध्ये स्टेअरकेसेस होत्या, पायऱ्या होत्या, डायनिंग रूम्स होत्या, शॉप्स होत्या अँड स्विमिंग पूल्स. आणि सोबतच त्याच्यामध्ये त्या जहाजाच्या आत स्विमिंग पूल सुद्धा होते. म्हणजे एवढं मोठं अत्यंत सर्व सोयीनं युक्त असं ते जहाज होतं. एव्हरीवन थॉट दॅट द टायटॅनिक कुड नेव्हर सिंक. आणि तिथल्या प्रत्येकानं असा विचार केलेला होता की टायटॅनिक हे जे काही जहाज आहे हे कधीही बुडू शकणार नाही, बुडू शकत नाही.
दे कॉल्ड हर द अनसिंकेबल शिप, आणि म्हणूनच ती मंडळी त्या जहाजाला न बुडणारं जहाज असं म्हणत होते. द शिप्स बिल्डर्स वेअर सो शुअर ऑफ दिस दॅट दे पुट ओनली अ फ्यू लाईफ बोट्स ऑन द शिप. आणि ज्यांनी या जहाजाचं बांधणी केली त्या बांधणी करणाऱ्यांना सुद्धा याची खात्री होती, आणि म्हणूनच त्यांनी त्या जहाजावरती अगदी खूप थोड्या लाईफ बोट्स ठेवलेल्या होत्या. म्हणजे खूपच कमी लाईफ बोट्स ठेवलेल्या होत्या. म्हणजे 2000 प्रवाशांना जेवढ्या आवश्यक असतील तेवढ्या लाईफ बोट्स या जहाजावरती नव्हत्या. याचं कारण काय, तर जहाजाची बांधणी करणाऱ्या त्या इंजिनियर्सना, अभियंत्यांना याची खात्री होती की हे जहाज कधीही बुडणार नाही, आणि त्यामुळं लाईफ बोटची गरजच भासणार नाही. The journey was very comfortable. The passengers were proud because they were traveling in the best ship in the world. They felt safe. आता तो जो प्रवास होता तो अत्यंत आरामदायी असा होता, आणि त्यातील जे प्रवासी होते त्यांना जगातील सर्वात उत्तम अशा जहाजातनं आपण प्रवास करत आहोत याचा त्यांना अभिमान वाटत होता, आणि आपण अगदी सुरक्षित आहोत याचीही जाणीव त्यांना तिथं झालेली होती. देन केम द नाईट ऑफ 14 एप्रिल, आणि ती 14 एप्रिलची काळ रात्र आली. द स्काय वॉज क्लिअर अँड द सी वॉज काम. आकाश निरभ्र होतं, स्वच्छ होतं, स्पष्ट होतं, आणि समुद्र शांत होता. म्हणजे आकाशामध्ये कुठेही ढगांची गर्दी नव्हती पावसाच्या, आणि समुद्र सुद्धा शांत होता, वादळ वगैरे काही नव्हतं. मेनी ऑफ द पॅसेंजर्स वेर अस्लीप, आणि बरेचसेच जे प्रवासी होते ते झोपी गेलेले होते. कॅप्टन स्मिथ न्यू दॅट देअर वेर आईसबर्ग्स नियर बाय. आता कॅप्टन स्मिथ त्या ज्या जहाजाचे जे कॅप्टन होते स्मिथ नावाचे, त्यांना माहिती होतं की या प्रवासाच्या दरम्यान आपल्या आसपास समुद्रामध्ये आईसबर्ग्स आहेत. आईसबर्ग या शब्दाचा अर्थ अ व्हेरी लार्ज मास ऑफ आईस फ्लोटिंग इन द सी, म्हणजे हिमनग. तर हिमनग हे खूप मोठाले असे अगदी पर्वता एवढे हिमनग हे समुद्रामध्ये असतात, आणि ते जेवढे वर दिसतात त्याच्याही पेक्षा ते जास्ती खाली पाण्यामध्ये असतात, आणि ते तरंगत असतात पाण्यावरती. सो ही टोल्ड अ मॅन टू कीप अ वॉच फ्रॉम द टॉप ऑफ द शिप. आणि म्हणूनच त्यांनी एका माणसाला जहाजाच्या सर्वात वरच्या बाजूला तिथं बसायला सांगितलं होतं. तू काय कर, तर हिमनग कुठं दिसत आहेत का ते तू पहा. सडनली ॲट 11:40 PM द मॅन सॉ समथिंग. आणि बरोबर रात्रीच्या 11:40 त्या माणसाला काहीतरी दिसलं. ही ग्रीव कोल्ड विथ फिअर, आणि त्याचा भीतीने थरकाप उडाला. अ ह्यूज आईसबर्ग स्टूड राईट इन द पाथ ऑफ द टायटॅनिक. एक प्रचंड मोठा हिमनग टायटॅनिकच्या अगदी समोरच, टायटॅनिकच्या मार्गामध्ये अगदी समोरच उभा होता. आईसबर्ग ही येल्ड, तो किंचाळला आईसबर्ग म्हणून. कॅप्टन स्मिथ फॉट हार्ड टू स्टीअर द टायटॅनिक अवे फ्रॉम द iceberg, but the ship changed direction slowly. आता बघा, फाईटचा भूतकाळ इथं फॉट आहे. तर त्याने खूप संघर्ष केला. कशासाठी, तर टायटॅनिकला स्टीअर करण्यासाठी. टू स्टीअर या शब्दाचा अर्थ आहे टू टर्न, म्हणजे त्या आईसबर्ग पासून टायटॅनिकला बाजूला वळवण्यासाठी, टर्न करण्यासाठी कॅप्टन स्मिथनी प्रचंड मेहनत केली. आणि सुदैवानं जहाजाची दिशा सुद्धा बदलली. अँड हर साइड स्क्रेप द माउंटन ऑफ आईस. आणि दुर्दैवाने असं झालं, जहाजाची दिशा बदलली, म्हणजे डायरेक्ट ते जहाज त्या हिमनगावरती जाऊन आदळणार त्यापेक्षा त्या जहाजाची थोडीशी दिशा बदलण्यात त्यांना यश मिळालं. पण ते जहाज मात्र त्या प्रचंड मोठ्या अशा आईसबर्गला, म्हणजेच त्या हिमनगाच्या पर्वतासारखा असा तो होता हिमनग, त्याच्या बाजूला घासून गेलं जहाज, आणि त्या आईसबर्गमध्ये घर्षण झालं, घासलं गेलं.
इथं स्क्रॅचचा अर्थ दिलेला आहे, स्क्रॅच डीप अगेन्स्ट अ रफ सरफेस. आणि काय झालं तर त्याला अगदी घासून गेल्यामुळं त्या जहाजाला स्क्रॅच झालं, त्याला ओरखडल्यासारखं झालं किंवा त्याला एक प्रकारचा तडा गेल्यासारखं झालं. अ शावर ऑफ आईस फेल ऑन टू द डेक्स अँड द आईसबर्ग कट होल्स अलॉंग द शिप्स साइड. आता बर्फाचा जणू वर्षाव असा त्या जहाजाच्या डेक्सवरती पडला गेला, कारण ते घासून गेलं होतं हिमनग. आणि ते जे बर्फाचे जे तुकडे होते त्यांनी जहाजाची जी कडेची बाजू होती, जे सरफेस होतं त्याला होल पाडलं गेलं, छिद्र पडलं गेलं कठीण बर्फामुळं. अलॉंग द शिप्स साइड वॉटर बिगॅन टू पॉर इनटू द लोअर डेक्स. आणि त्यामुळं जहाजाला होल पडलं आणि समुद्राचं पाणी जो काही खालचा मजला आहे त्या जहाजाचा सगळ्यात तळ तिथं पाणी यायला सुरुवात झाली. मोस्ट पॅसेंजर्स हर्ड नथिंग अँड स्लेप्ट ऑन. आणि जे बरेच असे प्रवासी होते की जे झोपी गेले होते, त्यांना याच्याबद्दल काहीही माहिती नव्हतं आणि ते तसे झोपी गेलेले होते किंवा ते तसेच झोपेतच ते राहिले. कॅप्टन स्मिथ अँड हिज क्रू कुड नॉट स्टॉप द वॉटर फ्लडिंग थ्रू द शिप. आता कॅप्टन स्मिथ आणि त्यांच्या क्रूनी म्हणजे त्यांच्या खलाशांनी प्रचंड प्रयत्न केला, भरपूर मेहनत केली की ते पाणी जहाजामध्ये आत येऊ नये याच्यासाठी, पण त्यांचा त्या पाण्यापुढे टिकाव लागला नाही. भरपूर असं पाणी त्या पोलामधून पाणी जहाजामध्ये शिरायला लागलं. दे न्यू द टायटॅनिक वॉज इन ग्रेट डेंजर. आणि त्यांना कळलं की टायटॅनिक हे आता एका खूप मोठ्या संकटामध्ये आहे, आपला जीव आता धोक्यात आहे याची त्यांना जाणीव झाली. द अनसिंकेबल शिप वॉज सिंकिंग. आणि जे जहाज कधीही बुडू शकणार नव्हतं असं टायटॅनिक जहाज बुडायला सुरुवात झाली. ॲट 12:15 AM कॅप्टन स्मिथ सेंट अर्जंट मेसेजेस ऑन द शिप्स रेडिओ आस्किंग फॉर हेल्प टायटॅनिक सिंकिंग कम क्विकली. आता बरोबर 12:15च्या सुमारास रात्रीच्या कॅप्टन स्मिथनी एक तातडीचा मेसेज जहाजाच्या रेडिओवरून आसपासच्या समुद्रामध्ये असणाऱ्या जहाजांच्यासाठी त्यांनी पाठवला. तो मेसेज असा होता की आम्हाला मदत करा, टायटॅनिक जहाज बुडत आहे, ताबडतोब या आणि आम्हाला मदत करा. देन ही ऑर्डर्ड द क्रू टू वेक ऑल द पॅसेंजर्स अप. आणि त्यानंतर त्यांनी आपल्या कर्मचारी वर्गाला म्हणजे खलाशी वर्गाला त्यांनी काय केलं तर आज्ञा दिली की तुम्ही काय करा तर जे झोपलेले प्रवासी आहेत त्यांना ताबडतोब जाग करा, उठवा त्यांना. अ शिप कॉल्ड द कॅलिफोर्निया वॉज ओनली 20 miles अवे बट शी डिड नॉट रिसीव्ह टायटॅनिक्स मेसेज. आता टायटॅनिक जहाज जिथं बुडत होतं तिथूनपासनं अगदी 20 मैलांच्या अंतरावरती कॅलिफोर्निया नावाचं जहाज होतं. पण ते जहाज मात्र 20 मैलाच्या अंतरावरती असून सुद्धा ते टायटॅनिकच्या मदतीला आलं नाही, येऊ शकलं नाही. कारण का तर त्या जहाजाला टायटॅनिकचा मेसेजच मिळाला नाही. हर रेडिओ वॉज टर्न ऑफ, द रेडिओ ऑपरेटर वॉज अस्लीप. आता याचं कारण काय तर त्यांचा जो रेडिओ होता हा बंद केलेला होता आणि त्या जहाजावरचा रेडिओ ऑपरेट करणारा जो रेडिओ ऑपरेटर होता तो झोपी गेलेला होता. म्हणजे ही केवढी मोठी चूक होती बघा त्या माणसाची की तो रेडिओ बंद ठेवून तो माणूस झोपी गेला. त्यामुळं द कॅलिफोर्निया नावाच्या जहाजाला टायटॅनिक बुडत आहे हा मेसेज मिळू शकला नाही. अनदर शिप कॉल्ड द कार्पेथिया हर्ड द टायटॅनिक्स कॉल्स अँड सेल्ड ॲट फुल स्पीड टुवर्ड्स हर. आता बघा दुसरं एक जहाज होतं कार्पेथिया नावाचं, ज्यानं टायटॅनिकचा मेसेज ऐकला आणि भरपूर खूप वेगानं ते टायटॅनिकच्या दिशेनं प्रवास करत येऊ
लागलं. अनफॉर्च्युनेटली द कार्पेथिया वॉज फार अवे अँड शी टूक ओव्हर 3 hours टू रीच द टायटॅनिक. दुर्दैवानं कार्पेथिया हे जे काही जहाज होतं ते टायटॅनिक जिथून बुडतंय त्याच्यापासून खूप दूरवरती होतं आणि या जहाजाला टायटॅनिक पर्यंत यायला 3 तास लागले. म्हणजे बघा, टायटॅनिक पर्यंत पोहोचायला या जहाजाला 3 तास लागले. भरपूर स्पीडमध्ये ते जहाज आलं तरी सुद्धा, कारण का तर हे जहाज खूपच दूर होतं. मीनवाईल द टायटॅनिक वॉज सिंकिंग रॅपिडली. आणि त्या दरम्यान टायटॅनिक प्रचंड वेगानं हे बुडत होतं. द क्रू lowered the lifeboats into the sea, but there was only enough space in the boat for a few hundred passengers. आता ते जे काही खलाशी वर्ग होता त्या जहाजावरचा, टायटॅनिकवरचा, त्यांनी काय केलं तर ज्या लाईफ बोट्स होत्या त्या सगळ्या खाली घेतल्या समुद्रामध्ये. पण दुर्दैवानं त्या लाईफ बोट सुद्धा खूप कमी होत्या आणि त्याच्यामध्ये खूप कमी जागा होती की फक्त 100 असे काही पॅसेंजर बसतील अशीच एवढीच त्या लाईफ बोटमध्ये जागा होती. द टायटॅनिक हॅड मोर दॅन 2000 पीपल ऑन बोर्ड. आता टायटॅनिक वरती 2000 पेक्षाही जास्ती माणसं प्रवास करत होती आणि यांच्याकडं लाईफ बोट ह्या कमी होत्या. त्यामुळं एवढ्या माणसांना वाचवणं हे अजिबात शक्य झालं नाही त्यांना. The ship began to tilt into the sea. People began to jump from the decks into the ice cold water. आता tilt या शब्दाचा अर्थ move in a sloping bent position. आता बघा, तर टायटॅनिक हे जे जहाज आहे हे पाण्यावरती असं होतं, पण ते जसं पाणी ज्या मधल्यात घुसेल तसं ते असं व्हायला लागलं, ते टिल्ट व्हायला लागलं, म्हणजे तिरपं व्हायला लागलं, असं व्हायला लागलं. म्हणजे आणि लोक या जहाजावरती इथं जी काही असतील ती लोक पटपट ती पाण्यामध्ये उड्या त्या लोकांनी टाकल्या. ते पाणी सुद्धा अगदी बर्फासारखं थंड होतं, प्रचंड थंड असं ते पाणी होतं. अशा पाण्यामध्ये सुद्धा लोकांनी उड्या टाकल्या. मित्रांनो, टायटॅनिक नावाचा एक अत्यंत सुंदर हॉलिवूडचा सिनेमा आहे. तुम्ही जर तो पाहिलेला नसाल तर मात्र जरूर बघा. मला वाटतं 14 की 16 एवढे ऑस्कर पुरस्कार मिळवलेला हा चित्रपट अत्यंत सुंदर, सुरेख आहे. आणि याच्यामध्ये त्या लोकांनी जे काही फेस केलं ते सगळं तिथं आपण बघताना आपल्याला ते जाणवतं आणि आपल्या सुद्धा हृदयाची धडधड ही प्रचंड वाढलेली आपल्याला जाणवते. आपल्या सुद्धा डोळ्यांच्या पापण्या ओल्या होतात. तर प्रचंड ताकदीनिशी तो चित्रपट बनवलेला आहे. तुम्ही जर पाहिला नसेल तर जरूर पहा. बघूयात पुढं. विथ इट्स लाईट स्टील शायनिंग द टायटॅनिक स्टूड अपराईट फॉर अ फ्यू मिनिट्स. आता अजूनही टायटॅनिकची जी त्याच्यावर लाईट्स होत्या टायटॅनिकवरच्या त्या अजूनही तेवत होत्या, जे दिवे होते टायटॅनिकवरचे. आणि अपराईट वर खाली अशा दिशेनं टायटॅनिक काही मिनिटं ते तसंच होतं. Then at 2:20 AM on 15 April she vanished into the sea. म्हणजे बघा, तुम्ही जर तो चित्रपट पाहिलेला असाल तर हे सपोज दॅट हे टायटॅनिक आहे, तर हे इकडून बुडायला सुरुवात झाली, हे असं झालं, हे असं तिरपं झालं आणि एका बाजूला बोजा जास्ती झाल्यामुळं या जहाजाला बरोबर मधूनच असा क्रॅक गेला. मग हे जहाजाचे असे 2 तुकडे झाले. त्याच्यानंतर 2 तुकडे झाल्यानंतर एक तुकडा हा खाली पडून गेला आणि जो दुसरा तुकडा होता तो आहे असा वर झाला. असा काही वेळ हे जहाज असंच होतं आणि त्यानंतर ते आहे असं पाण्यामध्ये खाली बुडालं. दिशेने असं झालं नाहीच झालं. व्हॅनिश्ड इनटू द सी. आणि त्याच्यानंतर 15 एप्रिल 2:20 रात्रीच्या ते जहाज पाण्यामध्ये बुडून गेलं, नष्ट झालं. अबाउट 1500 पीपल ड्राउंड. जवळजवळ 1,500 माणसं बुडाली त्याच्यामध्ये. कॅप्टन स्मिथ अँड मोस्ट ऑफ हिज क्रू वेंट डाऊन विथ द शिप. आता कॅप्टन स्मिथ होते ते
त्यांनी वाचण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही आणि त्यांच्या क्रू मेंबर्सने सुद्धा आपला जीव वाचावा असा त्यांनी प्रयत्न केला नाही. कारण आपण जर त्या लाईफ बोटमध्ये ते स्वतः बसले असते तर पॅसेंजर्सना काही वाचले नसते. त्यामुळे ते त्या जहाजासोबतच ते बुडाले. द कार्पेथिया अराइव्ड ॲट 3:40 AM. The ship's crew found the lifeboats and saved 700 people in them. आता बघा, तेवढ्यात कार्पेथिया हे जे जहाज होतं ते 3:40 रात्रीच्या तिथं पोहोचलं. बघा, 2:20 टायटॅनिक बुडतं आणि कार्पेथिया त्याला वाचवायला आलेलं जे खूप दूर असल्यामुळं 3:40 तिथं येतं. त्यांना काही लाईफ बोट दिसतात त्यांच्या क्रू मेंबर्सना, खलाशांना, आणि त्याच्यामध्ये काही त्या लाईफ बोटवरती असलेले काही लोक होते. असे साधारणतः त्यांनी जवळजवळ 700 पीपल इन देम, 700 माणसं त्यांनी वाचवली. म्हणजे ठराविक ज्या काही लाईफ बोट्स होते की ज्याच्यामध्ये 100 माणसं पण बसू शकत नव्हती अशी काही जागा, आणि यातनं काही साधारणतः त्यांनी 700 लोकांना त्यांनी वाचवलं. दे ऑल्सो फाउंड चेअर्स अँड पीसेस ऑफ वूड फ्लोटिंग ऑन द वॉटर. त्यांनी असं बघितलं की खुर्च्या आहेत, लाकडं आहेत, लाकडाचे तुकडे आहेत आणि हे सगळे पाण्यावरती तरंगत आहेत. बट ऑलमोस्ट ऑल ऑफ द पीपल इन द वॉटर हॅड ड्राउन और डायड ऑफ कोल्ड. आता बघा, काही लोक त्या लाकडांवरती काही तरंगत होती वगैरे काही झालेलं होतं, पण ती माणसं एकतर ती बुडून मेलेली होती किंवा काही माणसं ती थंडीनं गारठून मेलेली होती. म्हणजे प्रचंड थंडी होती. त्यामुळं त्या थंडीमुळं काही माणसं तिथं त्यांचा मृत्यू झालेला होता. द कार्पेथिया वॉज टू लेट टू सेव्ह देम. आता कार्पेथिया या जहाजाला खूपच उशीर झालेला होता टायटॅनिकला मदत करण्यासाठी येण्यासाठी. द सिंकिंग ऑफ टायटॅनिक मेड पीपल थिंक हार्डर अबाउट द सेफ्टी ऑफ पॅसेंजर्स ऑन शिप्स. आता हे टायटॅनिक हे जे काही जहाज होतं हे 1912 साली बुडाल्यानंतर लोकांना या ज्या जहाजांवरचे जे प्रवासी आहेत त्यांच्या सुरक्षिततेबद्दलचा विचार करण्याला भाग पाडलं लोकांना. दे आस्क्ड व्हाय शिप्स कॅरी सच फ्यू लाईफ बोट्स अँड व्हाय दे टर्न ऑफ देअर रेडिओज. त्यावेळच्या मंडळींनी या गोष्टीचा उहापोह केला किंवा चर्चा केली की का त्या जहाजानं एवढ्याच कमी लाईफ बोट्स आपल्या बरोबर ती नेलेल्या होत्या आणि इतर काही जहाजांनी म्हणजे द कॅलिफोर्निया यासारख्या जहाजांनी त्यांचे रेडिओ बंद का केले होते. इन 1913 इट वॉज डिसाइडेड दॅट ऑल शिप्स मस्ट हॅव इनफ रूम इन देअर लाईफ बोट्स टू कॅरी एव्हरीवन ऑन बोर्ड. तर 1913 साली असं ठरलं गेलं की जे जहाज आहे त्या जहाजामध्ये लाईफ बोट्स कॅरी करण्या इतपत पुरेशी जागा असायला हवी आणि जेवढी लोक त्या जहाजावरनं प्रवास करणार असतील त्यांना आवश्यक असतील तेवढ्या लाईफ बोट्स या जहाजावरती उपलब्ध असायलाच हव्यात असं ठरवलं गेलं. इट वॉज ऑल्सो डिसाइडेड दॅट शिप्स मस्ट कीप देअर रेडिओज वर्किंग एव्हरी आवर ऑफ द डे अँड नाईट. आणि तेही याच्या पुढे हेही ठरवलं गेलं की जहाजांनी काय केलं पाहिजे तर दिवसातील प्रत्येक तास आणि रात्रीचा प्रत्येक तास म्हणजे 24 तास, दिवसातील 24 तास रेडिओ हे जहाजावरचे रेडिओ हे चालूच राहायला हवेत, ते बंद व्हायला नको आहेत असंही ठरवलं गेलं. इन 1985 सायंटिस्ट सेंट अ सबमरीन टू लुक फॉर द रेक ऑफ द टायटॅनिक. आता 1985 साली शास्त्रज्ञांनी काय केलं तर सबमरीन पाठवल्या गेल्या. सबमरीन म्हणजे पाणबुड्या पाठवल्या गेल्या. कशासाठी तर जिथं टायटॅनिकचं रेक झालेलं होतं म्हणजे जिथं टायटॅनिक बुडालेलं होतं, जिथं नौकाभंग झालेला होता म्हणजे टायटॅनिक तुटून जिथं बुडालेलं होतं त्या जागी त्या जहाजाचे जे काही फुटलेले तुटलेले जे काही भाग आहेत अशा ठिकाणी त्याचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी पाणबुडी पाठवली.
दे फाउंड द शिप लाइंग इन 2 pieces ऑन द ओशन फ्लोर. तर 1985 साली सुद्धा त्यावेळेला त्या लोकांना टायटॅनिक या जहाजाचे 2 तुकडे झालेले हे त्यांना समुद्राच्या तळाशी त्यांना सापडले ॲट अ डेप्थ ऑफ अराउंड 4000 मीटर्स 13,000 फीट. तर सुमारे 4000 मीटर एवढ्या खोलीवरती म्हणजेच 13,000 फूट एवढ्या खोलीवरती त्यांना टायटॅनिकचे 2 भाग त्यांना मिळाले. लेटर दे टूक फोटोग्राफ्स ऑफ द रेक अँड ब्रॉड स्मॉल पार्ट्स ऑफ इट टू द सरफेस ऑफ द वॉटर. त्यानंतर त्यांनी त्याचे फोटो काढले, फोटोग्राफ्स घेतले आणि त्याचे जे काही तुटलेले हे जे काही भाग आहेत किंवा अवशेष असं म्हणून ते भाग त्यांनी त्यातले काही छोटे छोटे भाग त्यांनी गोळा केले आणि ते पाण्याच्या वर घेऊन आले. देअर आर मेनी स्टोरीज ऑफ ब्रेवरी ऑन द टेरिबल नाईट इन एप्रिल 1912. तर आपल्याकडं एप्रिल 1912ला जी काही ती भयावह अशी जी काही रात्र होती त्याच्या शौर्याबद्दलच्या अशा अनेक कथा आपल्याकडे आहेत. इन 1998 द डिरेक्टर जेम्स कॅमेरॉन मेड अ फेमस फिल्म ऑफ द टायटॅनिक्स मेडन वायज. तर 1998 साली जेम्स कॅमेरॉन हे जे काही दिग्दर्शक आहेत हॉलिवूडचे प्रसिद्ध असे दिग्दर्शक त्यांनी 1998 साली टायटॅनिक जहाजाचं जो काही पहिला प्रवास होता फर्स्ट वॉयज होतं त्याचं त्या पहिल्या जलप्रवासावरती जेम्स कॅमेरॉन यांनी काय केलं तर फिल्म बनवली. टायटॅनिक नावाचं चित्रपट त्यांनी बनवला. इट इज अ व्हेरी सॅड फिल्म. तर ही एक ट्रॅजेडी आहे, एक अत्यंत दुःख अशी ही एक फिल्म आहे, हा चित्रपट आहे. ऑलमोस्ट एव्हरीवन हू सीज द फिल्म लिव्स द सिनेमा इन टीयर्स. आता बघा तर जोही कुणी हा चित्रपट पाहिला जातो आणि तो चित्रपटगृह डोळा सोडून निघून जातो त्यावेळेला त्याच्या डोळ्यातनं पाणी येतं. मी मगाशी पण सांगितलं होतं की आजही आपण घरी बसून टीव्हीवरती किंवा कम्प्युटर इवन लॅपटॉप किंवा मोबाईलवरती सुद्धा मोबाईलवरती तेवढं भव्यता आपल्याला जाणवणार नाही पण टीव्हीवरती जरी आपण कधीतरी जर आलेला असेल सिनेमा तर तुम्ही जरूर बघा. प्रचंड भय म्हणजे अगदी ते वरून खाली मगाशी मी जो सांगितला वरून खाली असं एकदम जहाज खाली बुडते असं ते अर्धा भाग तर त्यावेळेला त्यांच्यासोबत आपण बुडते की काय असं एक प्रकारचं जाणीव होते आणि खूपच आपल्याला सुद्धा डोळ्यातून पाणी उभा राहतं, आपल्याला सुद्धा रडायला येतं. तर अशी ही स्टोरी आहे टायटॅनिक बद्दलची. एक अत्यंत सुंदर अत्यंत उत्कृष्ट असं जहाज बुडालं आणि दुर्दैवानं जहाज बुडालं तरी सुद्धा त्याच्यावरची 1,500 माणसं बुडाली, ती 1,500 माणसं मेली. हे खूप दुःखदायक आहे. जेवढं त्यांनी काळजी जहाज बनवताना घेतली तेवढी काळजी मात्र त्या जहाजावरच्या माणसांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी घेतली नाही. आणि दुसरी गोष्ट काय तर जे काही आसपासची जी जहाजं होती त्यांनी त्यांचे रेडिओ ऑफ करून ठेवल्यामुळे सुद्धा ते यांच्या मदतीला जाऊ शकले नाही. तर मित्रांनो अत्यंत छान सुंदर सुरेख असा हा पाठ आहे. तुम्हाला निश्चितच तो समजलेला असेल. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझं चॅनल शेअर करा. धन्यवाद.